अंतर अंतर ओके रेडी काय काय झालं आज नेमकं काय एक जण बोला. सर काय सांगता सुनावणी झाली पहिली आता काय आरोपींना व्हीसीच्या द्वारे हजर करण्यात आलं. आरोपीच्या वकिलाने 3 अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत. त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे आहेत. त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे. पुढील तारीख 26/3 दिलेली आहे. त्यांनी मागणी केलेली होती. चार्जशीटमध्ये काही कागद आहेत ते त्यांना बंद पाकिटात असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत. तर त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला, कोर्टाने वेळ दिलेला आहे. पुढील सुनावणी 26/3ला. चार्जशीट फ्रेम झालं म्हणायचं. चार्ज फ्रेम झालेला नाही अजून. ह्या अर्जावर डिसाईड व्हायचं आहे. मग पुढची स्टेप आरोपींचे काही जबाब आज काही ते असतील ना, आता बघू ना. ते आता सगळं पुढच्या तारखेला डिसाईड होईल. ते पण चार्जशीट पूर्णपणे आपल्याकडे पण आले पूर्ण चार्जशीट आहे ना माझ्याकडे आहे, कोर्टातही आहे. ह्या अर्जावर आम्ही विस्तृत स्वरूपात से देऊ. ह्याच्यावर कोर्ट ऑर्डर करील, मग त्याचा कंप्लेंट होईल. तपासी अधिकारी आज गैरहजर होते. आज त्याची काही अडचण आहे होईल. त्यांची हजेरीची आवश्यकता नाही आज. पण आज चार्ज फ्रेम झाला नाही. आज चार्ज फ्रेम पहिल्या तारखेला ह्या कंप्लेंट राहिला ना, मग चार्ज होईल. ओके. उज्ज्वल निकम कधी साधारण येतील ना, पुढच्या तारखेला येतील ना. 26 तारखेला. 26 तारखेला येतील. थँक्यू.